नमस्कार, मी विकास मेरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज चर्चा करतोय भाजपची. अखेर शिंदेच्या शिवसेनेने महाविकास आघाडीतले अनेक नेत्यांना फोडलेले आहे, माजी नगरसेवकांना घेतलेले आहे. भले ते पैशाचे का असेना, पण ते फोडलेले हे आपल्याला कबूल करावं लागेल. हे नवी मुंबईकरांना कबूल करावं लागेल. मात्र आता आपल्याकडे भाजपने एक डाव आखलेला आहे. यांचा पक्षप्रवेश होतोय, तर आता भाजपने सुद्धा माजी आमदार संदीप नाईकांना भाजपा घेण्याच्या हालचाली ज्या सुरू झालेल्या आहेत. एक बैठक सुद्धा काही दिवसापूर्वी बावनकुळे यांच्या बंगल्यावर झाली. त्याच्यामध्ये भाजपचे कार्याध्यक्ष होते, भाजपचे कोर कमिटीतले होते. त्याच्यावर सुद्धा, कारण ज्यावेळेला नवी मुंबई शहरातली चर्चा गेली की खूप मोठ्या प्रमाणात नगरसेवक जे आहेत शिंदेचे शिवसेनेत जात आहेत, त्यामुळे मग आता पुढे भविष्यामध्ये भाजपला सुद्धा महापालिका जिंकायची असेल. कारण गणेश नाईक हे मंत्री आहेत, पालघर जिल्ह्यात जबाबदारी, ठाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत. अशा वेळेला बेलापूर मतदारसंघामध्ये एक पुन्हा एकदा पक्ष संघटनेकडे लक्ष द्यायला माणूस पाहिजे, नेता पाहिजे. मग संदीप नाईकांना लवकरात लवकर भाजपामध्ये घ्यायचं ही स्ट्रॅटेजी आहे भाजपने सुरू केलेली आहे. त्यामुळे एक काही दिवसापूर्वी बैठकीमध्ये सांगितलं की संदीप नाईकांना आता लवकर घेतलं गेलं पाहिजे, कारण महापालिकेची निवडणूक आहेत. एकनाथ शिंदे गणेश नाईकांना शह देण्यासाठी नगरसेवक फोडतायत. मग भाईंचं पुनर्वसन झालं पाहिजे, या दृष्टीने भाजपामध्ये हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे भाजपने सुद्धा एक डाव आखलेला आहे की यांचा पक्षप्रवेश झाला की भाई संदीप नाईकांना भाजपात घ्यायचं. पुन्हा एकदा महानगरपालिकेची निवडणूक ही जबाबदारी जी आहे ती संदीप नाईकांचे नेतृत्व देण्याची रणनीती जी आहे भाजपने आखलेली आहे. त्यामुळे संदीप नाईकांचं पुन्हा एकदा भाजपामध्ये एंट्री होणार आहे. त्यामुळे बेलापूरचे भाई पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका गणेश नाईक आणि संदीप नाईकांच्या नेतृत्वाखाली महापालिका लढवण्याची रणनीती जी भाजपने आखलेली आहे. कारण त्यांना महानगरपालिका ही भाजपला द्यावी लागेल आणि तरच पुढच्या काळामध्ये भाजपला किंवा गणेश नाईकाला राजकारण करावं लागेल. कारण महानगरपालिका भाजपच्या दृष्टीने महत्वाची आहे. गणेश नाईक सुद्धा राजकीय कोंडी करून जे एकनाथ शिंदे हे जे राजकीय कोंडी करून गणेश नाईकांची राजकीय कोंडी करतात एकनाथ शिंदे, तशाच पद्धतीने भाजपला आता इथे भक्कमपणे उभा राहायचं आहे. आणि महानगरपालिका जर जिंकून आणायची असेल तर गणेश नाईकांना ताकद हे द्यावे, त्यांच्या मताचा विचार करावा लागेल भाजपला. कारण जर गणेश नाईकांची नाराजी भाजपवर असली तर संदीप नाईकांना जर लवकर घेतलं ना, त्याचा फटका महानगरपालिकेला बसू शकतो. त्यामुळे गणेश नाईकांची नाराजी नको, भाजपच्या माजी नगरसेवकांची नाराजी नको. मग भाजपने स्ट्रॅटेजी आखली, संदीप नाईकांना एंट्री द्यायची, महानगरपालिकेची जबाबदारी द्यायची आणि पुन्हा एकदा जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणायचे आणि महापौर भाजपचा कसा बसवायचा याचा प्लॅन जेव्हा आहे भाजपने आखलेला दिसतो. काही दिवसापूर्वी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये चर्चा आली. त्यामुळे संदीप नाईकांची आता भाजपामध्ये एंट्री होणार आहे. त्यामुळे बेलापूरचा भाई भाजपात येऊन जोरदार एंट्री देऊन पुन्हा एकदा कामाला लागणार आहे. धन्यवाद.